मोंच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र, कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही ठामपणे फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज मर्दमाव्यांचा हा महाराष्ट्र, माझ्या जिगरबाज मर्दमाव्यांचा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला मानाचा मुद्रा करून माझ्या मनोगतात सुरुवात करू इच्छिते. लहान मूल जर जन्माला आलं तर त्याला कुठलीच भाषा माहीत नसते. लहान मूल जर जन्माला आलं तर त्याला कुठलीच भाषा माहीत नसते, पण ते आजूबाजूचं शिकून आई हा शब्द पटकन बोलायला शिकते. आईच्या भाषेलाच मातृभाषा म्हणतात. प्रत्येकाचं जीवन हे माता, मायभूमी आणि मातृभाषा या भिन्नांचं त्रिकोणच आहे. माता जी आपल्याला जन्म देते, मातृभूमी जी आपल्याला जीवनात आसरा देते आणि मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासून संस्कार देते. मराठी म्हणजे काय? मराठी म्हणजे संतांनी रुजवली ती मराठी, ज्ञानेश्वरांनी रुजवली ती मराठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वान मराठी आणि आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी. आजकालची 16 वर्षाची मुलं मोबाईलवर PUBG, फ्री फायर आणि रील्स बघतात, पण आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि एक कवी सुंदर म्हणतात, माय मराठी तुझ्या पायी तन्मंतन मी वाहिले, तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगून राहिले. आणि याच मराठीची आज काय अवस्था? जर आजकालच्या विद्यार्थ्यांना मोबाईलमधले, टी व्हीतले सगळ्यातले प्रश्न विचारले तर ते धडाधड फुपाट्यासारखं सांगतील, पण जर त्यांना एखाद्या गडकऱ्याचं नाव विचारलं तर ते मात्र निरुत्तर होतील. आणि म्हणूनच आपण या मातृभाषेला जपलं पाहिजे, ती जास्तीत जास्त बोलली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये किती भाषा शिका, पण मराठी ही आपण शिकलीच पाहिजे. आपण मराठीचे आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त पुस्तके वापरली पाहिजे. का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नाचून मोठं होण्यापेक्षा काय तर नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा. नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा. जर आपल्याकडे दोन दाणे असतील तर एका नाण्याचं भाकर घ्या आणि दुसऱ्या नाण्याचं पुस्तक घ्या, कारण एक नाणं आपल्याला जगवेल आणि दुसरं नाणं आपल्याला जगवायला शिकवेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरं धन्य ऐकतो मराठी. दगड झाले तर सह्याद्रीचाच होईल, दगड झाले तर सह्याद्रीचाच होईल. तलवार झाले तर भवानी मातेचीच होईल, तलवार झाले तर भवानी मातेची होईल. माती झाले तर या महाराष्ट्राचीच होईल, माती झाले या महाराष्ट्राची होईल. भाषा झाले तर या मराठीचीच होईल, या मराठीचीच होईल. जाता जाता शेवटी एक तुम्हाला मी कविता बोलून दाखवते. शूर माव्यांची ही धरती गरजते अभिमानात, मराठी शब्द फुलवितात प्रेमबळ आणि ज्ञानात. छत्रपतींची तीच शिकवण अजून घुमते गगनात, मराठी माझी ओळख, मराठी माझी ओळख, तेज फुलते प्राणात. सह्याद्रीच्या कड्यावर इतिहास सांगतो शौर्याचा, सह्याद्रीच्या कड्यावर इतिहास सांगतो शौर्याचा, पाऊल वाटे चालतो आपण वारसा त्या धैर्याचा. कविता कला संस्कृतींची सुगंधी आहे ओंजळ, कविता कला संस्कृतींची सुगंधी आहे ओंजळ, गरजे मराठी माय बोली सूर्य नव्या सामर्थ्याची गळ. ज्ञानेश्वरांनी ज्ञान दिले, तुकारामांनी ओवी गुंफली, शिवरायांनी तलवार चालवली, मराठीची शौर्यगाथा रंगविली. मातीतून उमलली गाथा स्वाभिमानाच्या छटा, मातीतून उमलली गाथा स्वाभिमानाच्या छटा, जगात साजरा हो मराठी राजभाषा दिन सदा. जय जय महाराष्ट्र माझा. एवढे बोलून